वादळ आलं तेव्हा खूप पाऊस मे इतकं वादळ होतं हा. एवढं भयानक रात्रीचे 1:30 वाजता आहे म्हणे केळी पाहायला जाऊ आपण. म्हटलं काय करेल देव आमच्या ते. इथे भाऊ आहे ना बंगल्यावाले हा. त्यांनी फोन केला हे समोर मोठे बंगल्यावाले. हो ते बाकडा इथं होता हा. ना ते 20 फूट फेकून दिलं हवे ना कशात? कोणी बाकडं नगरसेवक ना दे त्यांनी मला फोन केला 11 वाजता उत्तम आणि आमचं बाकडं डायरेक्ट 20 फूट फेकून दिलं. किडीचं काय झालं असेल आम्हाला रात्रभर झोप कधीची नाही. गोष्ट ही आता बांधायच्या अगोदर 6 वाजता आलो तर काहीच नाही, फक्त 10-15 झाड कळलेले. लगेच दुसऱ्या दिवशी हे माणसं त्यांना फोन केला घ्यायला कुठं लगेच सांगलीला गेलो मी स्वतः आपली गाडी घेऊन 9 माणसं घेऊन आलो. ते 2 दिवसात बांधून दिली. ते म्हणा तुमचं नशीब म्हणा आम्ही भेटलो नाही तर आम्ही इतक्याला आम्ही इथेच नाही. नशीब काही सिरवीची ताकद काय म्हणायचं. मग त्याने ते बघितलं ना अहो, असे बुंदे म्हणलं कधीच करून गेले असते म्हणजे लोकांची 800 झाडं पडली, आपली 20 सुद्धा नाही पडली. जेव्हा बांधलेलं नसताना नसताना. काय मग ते ताकद आहे? बोलले तुमची खरं या झाडामध्ये ताकद. त्यांनी ते कबूल केलं त्या लोकांनी, त्यांना काय घेणं. हा. पण त्यांनी सांगितलं तुमच्या खोड्यामध्ये इतकी ताकद आहे ना हा. ते खूपच मजबूत आहे म्हणा. थोडक्यात तुम्ही जे बेसल डोस भरले 4 हो अहो लोक 2 नाही भरती हो. नाही त्यांनी आम्ही मागे पुढे नाही, पाहिलंच नाही. नसतील पैसे ना आम्ही तिकडे जमा करून सरांना तर आम्ही 8-10 दिवस थांबून धरायचो. हा. पण सर बी द्यायचे. बेसल डोस टाकले तुम्ही हो 4 बेसल डोस टाकले हो 4 टाके. म्हणजे याला एक एकाला किती 12 किलो RNPH गेलेलं हो. आहे. 12 किलो 846 किलो RNPH गेलं एकरी आणि वरून 12 चौक 48 बॅगा गेले जास्त 50-60 बॅगा गेलेल्या जवळजवळ एका एकराला.